नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लोकायन IAS अकॅडमी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी मेधावी पंडित आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपल्याला आज मुलाखतीसाठी एक अतिशय सुपरिचित असं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. श्रीयुत समीर वानखेडे सर. बस नाम ही काफी आहे. मला नाही वाटत सरांची यापेक्षा अधिक काही ओळख करून दिली पाहिजे. समीर सर, लोकायन परिवारातर्फे आपल्या आजच्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. सर, तुमच्या कार्यकर्तृत्वाबद्दल तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण मला माझा पहिला प्रश्न तुमच्या बालपणाबद्दल आणि तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल विचारायला आवडेल. काय सांगाल एकंदर तुमच्या बालपणाबद्दल? असं आहे की आम्ही एक आमचं सरकारी निवासस्थान शिवडी तिथे जन्माला आलो आणि त्यानंतर माझे वडील जे होते ही वॉज ऑल्सो युनिफॉर्म्ड ऑफिसर. आई माझी बेसिकली मूळची हरियाणाची होती. रेवाडी एक गाव आहे तिथून, आणि त्यानंतर ते लोक स्थानांतरित मुंबईला झाले आणि त्यानंतर शी वॉज अ व्हेरी ऍक्टिव्ह सोशल वर्कर माझी आई. आणि लहानपणापासून तेच म्हणजे जसं की आता तरी म्हणजे युट्यूबवर हे बाकीचं हे पेपा पिग वगैरे कोणी बघतो, कोणी काय, आमचं म्हणजे लहानपणापासून मला आठवण आहे रेग्युलरली वी यूज्ड टू सी रामायण नंबर 1. आणि त्यानंतर जे हिरोज लोकांची पुस्तके लहान लहान अमर चित्रकथा वगैरे असायची. आय एम नॉट शुअर लॉट मेनी पीपल नो अबाउट इट और स्टील आय डोंट नो अबाउट इट. पण त्यावेळी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी आणि त्यानंतर शंकराचार्य, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, डॉक्टर B.R. आंबेडकर यांची पुस्तके म्हणजे ऑन देअर लाईफ. इट वॉज स्मॉल बायोग्राफी काइंड ऑफ थिंग. तर ते एव्हरी नाईट शी इज टू टीच अस, मी आणि माझी बहिणीला. तर असं म्हणजे लहानपणापासून हाऊ टू फाईट इनजस्टिस, हाऊ टू फाईट लास्ट स्टँड ज्याला ते म्हणतात. म्हणजे ह्या लोकांनी म्हणजे राष्ट्र घडवलेले आहेत ह्या मोठ्या लोकांनी. सो राईट फ्रॉम चाइल्डहुड एव्हरी नाईट आय टू लिसन टू दिस काइंड ऑफ स्टोरीज. आणि त्यानंतर मग 10वी म्हणजे शाळेमध्ये असताना आई म्हणजे अल्टिमेटम सारखं मला आईने दिलं होतं की तुला फक्त खाकी घालायचं आहे किंवा यू विल बी वेअरिंग ऑलिव्ह ग्रीन, हिरवा घालायचं म्हणजे आर्मी. सो आय डिडंट हॅड एनी चॉईस आणि त्याप्रमाणे NCC वगैरे डिसिप्लिन आणि लहानपणापासून ते माइंड मध्ये होताच की काहीतरी सिव्हिल सर्व्हिसेस किंवा NDA वगैरे जॉईन करायचं मला. म्हणजे तुम्ही ह्या क्षेत्राकडे जे वळालात त्याचं बीज तुमच्या ह्या बालपणाच्या ह्या गोष्टींमध्ये आणि तुमच्या आईच्या शिक्षणामध्ये दडलेलं होतं असं आपण नक्कीच म्हणू शकतो. येस, ॲब्सोल्युटली. सर, स्पर्धा परीक्षेच्या तयारी दरम्यान तुमचे काय अनुभव होते नेमके? आम्हाला त्या बाबतीत ऐकायला आवडेल. जेव्हा ऑलरेडी भूषण सर ते होते आधीपासून आणि त्यानंतर मी आधी स्टार्ट केलं राज्यसेवासाठी, MPSC साठी. MPSC मध्ये राज्यसेवा पण उत्तीर्ण केलं होतं मी, मेन्स, आणि त्यानंतर PSI ST एक्झाम दॅट ऑल्सो आय हॅड क्लिअर्ड, बोथ मेन्स आणि त्यानंतर प्रिलिम्स आणि ऑल दोज थिंग. सो ऍट वन पॉइंट ऑफ टाइम राज्यसेवा, MPSC, PSI STI, पॅरामिलिटरी फोर्सेसची एक्झाम्स जे CPO ची म्हणतात, सब इन्स्पेक्टर, दॅट आय क्लिअर्ड. आणि त्यानंतर 4th एक्झाम आय क्लिअर्ड वॉज IB ची, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर. सो दिस 2001 ला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2004 ला कदाचित हे ऑल एक्झाम्स हॅड पास ॲट वन पॉइंट ऑफ टाइम. तर मला असं वाटलं की वडिलांना विचारलं मी, तर सर वडिलांनी सांगितलं यू जॉईंट IB, कारण काय ते दॅट इज अ व्हेरी प्राईम इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वडील पण, ही वॉज ऑल्सो सर्व्हिंग दी महाराष्ट्र गव्हर्नमेंट. वडिलांनी सांगितलं की यू डू समथिंग एल्स, समथिंग डिफरंट. त्यानंतर IB वगैरे जॉईन केलं मी. तोपर्यंत मी 2005 पर्यंत अजिबात UPSC कडे लक्ष पण दिलं नव्हतं आणि आय हॅड नो आयडिया अबाउट UPSC. त्यानंतर आय वॉज पोस्टेड टू अ नक्षलाइट प्लेस. म्हणजे त्यावेळी 2005 साला नक्षलाइट मुवमेंट वॉज इन इट्स हाईट, आणि विशेषतः म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये. सो देअर आय वॉज पोस्टेड इन अँटी नक्षलाइट विंग. एक डिस्ट्रिक्ट आहे निजामाबाद, आंध्र प्रदेशमध्ये, ते बॉर्डरला आहे, ते चंद्रपूर वगैरे ते त्या साईडला. तर तिथे आय वॉज हेडिंग दॅट अँटी नक्षलाइट ऑपरेशन. आणि ते झाल्यानंतर देअर वर सम गुड वर्क डन. आणि दिल्लीला सतत मला आय हॅज टू इंटरॅक्ट विथ माय सिनियर. तर माझ्या एक सिनियरने सांगितलं सॅम यू गिव्ह UPSC आणि त्यानंतर यू बिकम IPS अँड यू कम बॅक टू द डिपार्टमेंट ॲट द सिनियर लेवल. तर ते आयडिया आली मला की आता तरी म्हणजे आय वॉज व्हेरी सॅटिस्फाईड डुईंग ऑल अँटी नक्षलाइट ऑपरेशन. त्यानंतर असंच आय कॉन्टॅक्टेड भूषण सर ऑल्सो ड्युरिंग दॅट टाइम. सर काय म्हणजे UPSC द्यायचं, करायचं काय? आय डिडंट हॅव टाइम फॉर गोइंग एनी क्लासेस ऑल्सो.
आणि ते झाल्यानंतर सरांनी 2-3 पुस्तके वगैरे सांगितलं मला की मॉडर्न इंडियामध्ये हे वाचायचं, हिस्ट्रीमध्ये हे वाचायचं, कारण हिस्ट्री आणि पब्लिक आय वॉज अ हिस्ट्री ग्रॅज्युएट. अच्छा. आणि त्यानंतर आय बिकेम अ लॉ ग्रॅज्युएट. सो बट इनिशियली हिस्ट्री वॉज माय सब्जेक्ट. सर वॉज ऑल्सो व्हेरी गुड इन हिस्ट्री. सरांनी 2-3 पुस्तके वगैरे सांगितलं मला. आय जस्ट विदाउट स्टडिंग एनिथिंग, बिलीव्ह मी, कुठल्याही क्लासेस न जाता युपीएससी साठी, विदाउट स्टडिंग एनिथिंग, आय गेव माय प्रिलिम्स. आणि म्हणजे मला अजूनही आठवण आहे की वाईल कमिंग टू गिव्ह माय एक्झाम्स, आपला कुलाबा नेव्ही नगरला माझं सेंटर वगैरे होतं प्रिलिम्स. So there was only some 10 pages. There are some 10 pages with me for prelims. आणि ते झाल्यानंतर I gave my PT. After giving PT, results वगैरे पण आले माझे. And already I was working, as I said, in rural places वगैरे. आणि त्यावेळी इंटरनेट was not that, 4G, 5G. It was not that, important. त्यानंतर माझे प्रोफेसरनी मला फोन केला, अरे समीर ते प्रिलिम्स काय झालं तुझं? मी म्हटलं माहित नाही मला. आणि त्यानंतर सांगितलं, अरे रिझल्ट वगैरे लागलेला आहे. आणि रिझल्ट लागून 10 दिवस झाले होते. ऑलरेडी 10 days इलॅप्स्ड, आणि जवळचं म्हणजे मग ते काय सायबर कॅफे वगैरे त्यावेळी होतं. आणि त्यानंतर बघितलं मी, माझं नाव होता लिस्ट मध्ये. देन ऑलरेडी फ्रॉम प्रिलिम्स टू मेन्स देर इज अ डिफरन्स ऑफ 60 days. 2 महिन्याचा अंतर वगैरे असतो. आणि बाकीचे जेव्हा स्टुडंट्स, अदर स्टुडंट्स, म्हणजे 1 वर्षापासून 2 वर्षापासून वगैरे अभ्यास वगैरे करत होते. मग माझ्याकडे फक्त मेन साठी 50 दिवस, 10 दिवस म्हणजे असंच लॅब झालं होतं. 50 दिवस होतं माझ्याकडे. देन आय केम टू नो लिस्ट इज देयर. देन 4-5 जे काही पुस्तक वगैरे होते माझे, आय टूक दॅट, केम टू मुंबई, आणि 50 दिवस म्हणजे असं झपाटलेला सारखं अभ्यास केलेला आहे मी, ओनली फॉर 50 days. आणि तिथे कुठल्या क्लासेस वगैरे नाही, अजिबात नो क्लासेस फॉर मेन्स, ऍब्सोल्युटली. जे काय माझे ग्रॅज्युएशनची पुस्तके वगैरे होती फॉर हिस्ट्री, पबॅटची सरांना विचारलं, 2-3 आणखीन प्रोफेसर्स, त्यांना विचारलं मी. सो दॅट आय स्टडीड. मॅथ्स वॉज गुड विथ मी, स्टॅटिस्टिक्स वगैरे आय वॉज ऑलरेडी प्रिपेअर्ड विथ दॅट. आणि त्यानंतर जीएस वगैरे स्ट्रॉंग होता माझा आधीपासून. सो विदिन 50 days आय क्लिअर्ड माय मेन्स. आणि त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो मी, इंटरव्ह्यू ऑलरेडी बिंग अ पोलीस ऑफिसर, सो इंटरव्ह्यू वॉज नॉट लाईक अदर स्टुडंट्स. म्हणजे जे फ्रेशर वगैरे लोक असतात त्यांना फक्त म्हणजे अबाउट द सब्जेक्ट, अबाउट युपीएससी वगैरे सर्व प्रश्न विचारले जातात तिथे. पण मी बिंग अन पोलीस ऑफिसर, ऑलरेडी सर्विंग इन अ नक्सलाइट प्लेस, सो माय इंटरव्ह्यू वॉज ऑलरेडी फोकस्ड ऑन नॅशनल सिक्युरिटी. जसं झालं माझं, देन आय वॉज शुअर अबाउट इट. जसं मी बाहेर आलो युपीएससीच्या ऑफिस मधून, वाटलं मला की आय एम डेफिनेटली गोइंग टू क्रॅक दॅट. आणि तसं झालं, म्हणजे आय क्रॅक्ड इन माय फर्स्ट अटेम्प्ट. मस्त. तर नक्कीच आपण म्हणू शकतो की तुम्ही या क्षेत्राकडे वळलात, त्यामध्ये भूषण देशमुख सरांचाही एक महत्त्वाचा रोल 100%. येस येस. तर एक व्यक्ती म्हणून आणि एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही भूषण देशमुख सरांच्या बद्दल काय सांगा? त्यांचं असं आहे की ही ते खूप प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. जेव्हा मी 2002ला जेव्हा ग्रॅज्युएशन वगैरे झालं होतं, मला देर वॉज नो प्रॉपर पर्सन टू गाईड. सरांनी मला घरी म्हणे इन्व्हाइट केलं होतं. त्यानंतर खूप आमचं हे झालं होतं की हाऊ टू स्टडी, एमपीएससी स्टार्टिंग इनिशियली, हाऊ टू स्टडी, व्हॉट टू स्टडी. आणि त्यानंतर त्यांची जी नॉलेज आहे ना, खरंच मला बघून असं वाटलं की अरे यांना तर आयएस व्हायला पाहिजे होता. व्हॉट नॉलेज ही हॅड. आय वॉज रिअली इम्प्रेस्ड बाय हिज नॉलेज. आणि त्यानंतर जे मॉडर्न इंडियाची हिस्ट्री जे यांनी 2001ला 2002ला जे आम्हाला शिकवली होती, अजूनही मला आय रिमेंबर दॅट व्हेरी विविडली. काय त्यांनी शिक्षण वगैरे दिलेलं आहे आम्हाला. सो ही वॉज व्हेरी गुड विथ मॉडर्न इंडिया, ही वॉज व्हेरी गुड विथ हिस्ट्री इन जनरल. आणि त्यानंतर जीएस ला पण ही वॉज वन ऑफ द मोस्ट एक्सलंट गाईज. टिप्स वर ऑल्सो व्हेरी काय त्या प्रॅक्टिकल वगैरे ते म्हणता येईल. इट वॉज व्हेरी प्रॅक्टिकल, व्हॉट कॅन बी इझिली फॉलोड. इट वॉज नॉट जस्ट लाईक एनिथिंग फ्लिमझी व्हॉट इज टॉकिंग. व्हेरी अप टू द पॉइंट, खूप प्रामाणिक, अतिशय गोड, स्वीट, आणि आफ्टर दॅट व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात असं तुम्हाला वाटतं? जिद्द आणि चिकाटी नंबर 1. येस. यू नीड टू हॅव अ स्ट्रॉंग विल. यू नीड टू हॅव अ स्ट्रॉंग विल टू क्लिअर सिव्हिल सर्व्हिसेस. कारण का सिव्हिल सर्व्हिसेस सर्वांना माहित आहे, इट इज वन ऑफ द मोस्ट टफेस्ट एक्झाम ऑफ द नेशन. आणि कदाचित असं पण म्हणता येईल की ऑफ द वर्ल्ड इनफॅक्ट. कारण का इट्स सो कॉम्प्रिहेन्सिव्ह, आणि त्यानंतर द करिक्युलम इज सो हार्ड. सो यू नीड टू हॅव युअर विल आणि यू नीड टू हॅव डेडिकेशन. नंबर 1. नंबर 2 इज, मी अजिबात ते मानत नाही, विश्वास ठेवत नाही की तुम्हाला एक फर्स्ट 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट, 4 अटेम्प्ट आणि त्यानंतर 18 तास वगैरे अभ्यास करा, तुम्ही पूर्ण वर्षात अभ्यास करा, दिल्लीला तुम्ही ऍडमिशन घ्या. मी अजिबात ते मानत नाही, कारण काय आय हॅव नेव्हर डन ऑल दिस थिंग्स.
तुम्हाला जर सांगितलं ओनली 50 days फॉर मेन्स आय हॅव स्टडीड, ते पण म्हणजे इंटेलिजन्स स्टडीज वगैरे केलेलं, लास्ट इयरचे प्रश्नावली वगैरे जे काही असतात, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर्स घेतलेले आहे मी फॉर मेन्स. आय हॅव स्टडीड दोज थिंग्स. ते 10 वर्षाचे प्रश्न म्हणजे अभ्यास केल्यानंतर मला असं समजलं की मोस्ट ऑफ द थिंग आय हॅव कव्हर्ड अँड आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट ऑल्सो. थर्डली इज आय डिड नॉट रेफर टू ते गाईड्स वगैरे जे असतात. आणि त्यानंतर आता मार्केटमध्ये खूप लोक म्हणतात की खूप गाईड्स आहेत मार्केटमध्ये, सो दॅट आय नेव्हर रेफर्ड. आय स्टिक टू एनसीईआरटी बुक्स. आणि त्यानंतर जे काही प्रामाणिक वगैरे आपल्या सरकारची बुक्स वगैरे असतात, योजना मॅगझिन्स, त्यानंतर 2-3 चांगली पुस्तके जसं की इयर बुक वगैरे आहेत ते. सो आय रेफर टू दोज काइंड ऑफ बुक्स प्लस माय युनिव्हर्सिटी सब्जेक्ट्स इन हिस्ट्री आणि पबॅट वगैरे. सो कीप लिमिटेड बुक्स, त्यानंतर स्टडी लिमिटेड आवर्स, study limited question papers, question banks. Yes. That is the crack to, that is the key to crack civil services. 10 पुस्तके वगैरे तुम्ही 100 पुस्तके वगैरे वाचणार, 100 people are there to misguide you. So that really, when you go for writing your exam, that can really screw up your brains. बरोबर. म्हणजे एकाच वेळी 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक 100 वेळा वाचणं जास्त योग्य असतं असं आपण म्हणू शकतो. Absolutely, absolutely. सर, याच अनुषंगाने मला पुढे हे विचारायला आवडेल की ह्या परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचा टक्का अतिशय कमी असतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना या दरम्यान अपयशाचाही सामना करायला लागतो. तर ते अपयशाचा सामना करण्याबाबत तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? कशा पद्धतीने त्यांनी हे बघा, म्हणजे आय वॉज फॉर्च्युनेट टू क्लिअर इन फर्स्ट अटेम्प्ट, आणि बाकीचं म्हणजे हे एव्हरी टाइम ते होत कदाचित नसेल. आय एम नॉट शुअर व्हॉट इज द पास पर्सेंटेज ऑफ फर्स्ट अटेम्प्ट ऑफिसर्स. पण जनरली what the trend is, you have to give 2, 3, 4, 5 attempts आणि त्यानंतर they get the desired kind of services. तुम्हाला हे म्हणायचं की there is no road to success without a puncture or two. म्हणजे not even in civil services, बाकीच्या आता आय एम सर्विंग IRS ऑफिसर 17 years, एक केस मध्ये नाही सक्सेस झालं म्हणजे there are times की there are dead ends, in the cases also. म्हणजे that doesn't mean end of the, you have to keep on trying at least. आणि यू हॅव टू स्ट्रगल. आय मीन लाईफ इज अ स्ट्रगल. आणि त्यानंतर तुम्हाला भारत सरकारने 4 अटेम्प्ट दिलेला आहे. त्यानंतर फॉर ओबीसी देर आर 7 अटेम्प्ट, फॉर SC ST देर इज टिल एज यू कॅन गिव्ह. आणि 4 अटेम्प्ट इज, आय थिंक सो इट्स टू मच. म्हणजे एका सर्कस मध्ये जर आपण बघतोय, वी टीच दी पुअर एनिमल, आणि तो म्हणजे काय 2-3 महिन्यामध्ये ट्रेन होतो. आपण तरी वी आर ह्युमन बिंग्स. देवानी आपल्याला प्रॉपरली, वी हॅव ब्रेन्स, वी हॅव हार्ट, वी हॅव ऑल दोज थिंग्स. तर 4 अटेम्प्ट खूप झाले आपल्याला. बरोबर आहे. सर, बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की लोकांचा किंवा विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे वळण्यामागचा एक मोटिवेटिंग फॅक्टर असतो, तो म्हणजे या पदाविषयी असणारं ग्लॅमर. तर बऱ्याचदा तर आपल्याला हे पण दिसतं की लोक प्रायव्हेट क्षेत्रातल्या त्यांच्या नोकऱ्या सोडून या क्षेत्राकडे वळत आहेत. तर हे कितपत बरोबर आहे? मॅडम, असं आहे की इफ यू आर जस्ट लुकिंग आफ्टर ग्लॅमर, सो दिस इज अ रॉंग प्लेस टू कम. आय वुड लाईक टू से दॅट. जर तुम्हाला खराच म्हणजे तुम्हाला सोशल सर्व्हिस करायची आहे, भारत माताची सेवा तुम्हाला खरीच, म्हणजे आय एम नॉट मिअरली स्पीकिंग, आय एम नॉट टेलिंग ऑल दोज थिंग, तरीच तुम्ही या सर्व्हिसमध्ये या. अदर दॅन दॅट, इफ यू आर कमिंग फॉर करप्शन, यू आर कमिंग फॉर ब्रायबरी, यू आर कमिंग फॉर टेकिंग मनी, हरेसिंग पीपल, दिस इज नॉट अ प्लेस. सून यू विल बी बस्टेड व्हेरी बॅडली. आता काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं 21st सेंचुरी वी आर देअर. आणि IT आपल्या चरणवर आहे. वी आर लिव्हिंग इन अ ग्लास हाऊस, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणि IT. सो इफ यू टेक इव्हन अ सिंगल पेनी फ्रॉम एनीबडी, पीपल कम टू नो यू इट मनी. आणि त्यानंतर आय वुड नॉट से देर आर एलिगेशन्स ऑन यू. जर कारण का आय हॅव सर्व्ड 17 years आणि त्यानंतर आय हॅव सर्व्ड विथ ऑल माइट अँड जस्ट सर्व माय मदरलँड विथ गुड फेथ. ते करताना यू रफल पीपल व्हेरी रॉंगली ऑल्सो, नॉट मेनी टाइम्स, वेन यू फॉलो द रूल्स. आणि त्यामध्ये तुमच्यावर किती आरोप, तुमच्या फॅमिलीवर आरोप, तुमच्या इंटिग्रिटीवरती आरोप ते लावतात. बट यू नीड टू हॅव स्ट्रॉंग विल अँड गट्स टू स्टँड ऑन दोज. जर तुम्हाला एन्जॉय करायचं सर्व्हिस, दिस इज नॉट द प्लेस. गो टू प्रायव्हेट सेक्टर अँड 9 to 5 काइंडली डू दॅट काइंड ऑफ जॉब. सिव्हिल सर्व्हिसेस, इफ यू रिली वॉन्ट टू सर्व्ह युअर मदरलँड, स्टँड विथ ऑल माइट, देन ओनली यू कम इन टू इट. नक्कीच हे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलंच पाहिजे. सर, या क्षेत्राकडे वळण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मनात या क्षेत्राबद्दल एक सुपरफिशियल किंवा ज्याला आपण एक आदर्शवादाचा म्हणू शकतो असं एक दृष्टिकोन असतो. त्याचबरोबरीने तुम्ही प्रत्यक्ष सेवेत काम केलेलं आहे इतकी वर्ष, म्हणजे विद्यार्थ्यांची या क्षेत्राबद्दल असणारी कल्पना आणि तुमचा प्रत्यक्ष सेवेतला अनुभव यामध्ये नेमका काय फरक आहे त्याबद्दल? इनिशियली मला असं वाटतं मॅडम, इनिशियली जेव्हा आम्ही UPSC वगैरे व्हायचो आणि ग्रॅज्युएशन, सो दॅट टाइम
ऑल दी ऑफिसर्स आर फुल ऑफ झील ऑफ डुईंग नॅशनल सर्व्हिस. एकदा सर्व्हिस मध्ये आल्यानंतर दी प्रायोरिटीज चेंज. देन सेल्फ कम्फर्ट, फॅमिलीज कम्फर्ट, building up properties वगैरे, these things come into picture. So I'm not saying that this is 100% what is truth, but generally I've seen that. आणि त्यानंतर जे कन्सेप्ट आहे राष्ट्र सर्वोपरी, somewhere or sometime it gets diluted. So we need to be very careful about it. If you are coming, जसं आधी तुम्हाला सांगितलेलं आहे, if you are coming, give your 100% to the country. कारण का आपल्या कंट्रीमध्ये खूप प्रॉब्लेम्स तर आहे, म्हणजे करप्शन इज देअर, नेपोटिझम इज देअर, टेररिझम, ड्रग इश्यूज, लॉट मेनी थिंग्स आर देअर. जर आपल्याला डेव्हलपिंग पासून डेव्हलप करायचं आहे, सो वी हॅव टू कॉन्ट्रीब्युट. यू हॅव टू कम आउट ऑफ युअर काइंड ऑफ कम्फर्ट झोन. आणि जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही IAS, IPS, IR झालेलं आहेत, दोज 3 words विल नॉट मेक एनी डिफरन्स. इफ दोज थिंग्स गोज इनटू युअर माइंड, इफ दोज इगोज गोज इनटू युअर माइंड, यू विल बी बिग झिरो इन युअर लाईफ. बरोबर आहे सर. आजवर तुम्ही अनेक हाय प्रोफाईल केसेस हाताळल्या आहेत, ज्यासाठी अवघा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो. मग अशा केसेस हाताळताना तुम्हाला बऱ्याचदा चॅलेंजेसचाही काही सामना करावा लागत असणार आहे. तर अशा चॅलेंजेसचा सामना तुम्ही कसा करता, तुम्ही कसं ते हँडल करता अशा गोष्टी? हे बघा, म्हणजे ऑलरेडी आय हॅव डन लॉट मेनी केसेस आणि 3,500 पेक्षा जास्त केसेस केलेले आहेत. आणि त्यानंतर कुठले मीडिया तेच रिपोर्ट करतात त्यामध्ये, ज्यामध्ये गॉसिप्स आणि मसाला वगैरे असतात. पण बाकीचं कोणी ते लिहित नाही की आम्ही दाऊद इब्राहिमच्या टोळीवरती ऍक्शन घेतलेलं आहे, खूप गँगस्टर्स लोकांना अरेस्ट केल्या. पीपल आर नॉट इंटरेस्टेड दॅट, बट दॅट्स अ डिफरंट टॉपिक ऑल टुगेदर. बट ते झाल्यानंतर असं आहे की सी वन्स यू वेअर अ युनिफॉर्म आणि त्यामध्ये यू वेअर अन अशोक एम्ब्लेम ऑन युअर शोल्डर्स, तर रिस्क आणि त्यानंतर प्रेशर, थ्रेट, व्हॉट इज द प्रॉब्लेम इन दॅट? म्हणजे तुम्ही भारत माताची सेवा करता, सो इट इज एक्सपेक्टेड टू कम इन टू सच काइंड ऑफ प्रेशर आणि स्ट्रेस. मी तर एक खूप छोटा अधिकारी आहे, आय एम जस्ट अन ऍडिशनल कमिशनर, खूप छोटा अधिकारी आहे. माझे जे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर B.R. आंबेडकर, यांनी पण म्हणजे लहानपणापासून संघर्ष वगैरे केलेला आहे, राष्ट्र घडवलं आहे या लोकांनी. तर मी तर खूप छोटा अधिकारी, या लोकांवरती किती आरोप लागले होते, या लोकांनी किती स्ट्रगल केलं. तर मी प्रोत्साहन घेतो या लोकांची, म्हणजे जे माझे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि B.R. आंबेडकर. सर, तुमच्या आजवरच्या ही जी वाटचाल केलेली आहे तुम्ही, त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का? 100% सॅटिस्फाईड. 5 ते 6 तास झोपतो डेली, विदाउट एनी डिस्टर्बन्स. सो आय एम कम्प्लिटली सॅटिस्फाईड. आणि लोक म्हणजे 2-3 वर्षापासून खूप 2-3 मोठे मोठे केसेस वगैरे झालेत, खूप मीडियामध्ये डिस्कशन वगैरे आलं. तुमच्या माध्यमातून लोकांना हे सांगतो, if I get an opportunity again, I will do it again. I have no regrets. तसंच आताच्या तुमच्या सेवेच्या आणि वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आगामी काळाकडे कशा पद्धतीने बघताय? आता म्हणजे हे बघा, आपल्याला राष्ट्र फक्त माझा आहे की आय हॅव बीन बॉर्न अँड ब्रॉट अप जस्ट टू सर्व द नेशन. दॅट इज राईट, क्लिअर फ्रॉम माय इन माय माइंड. आणि ते वर्दी घालू किंवा आय बी इन अ सिव्हिल फॉर्म, सो व्हॉट एव्हर इट इज देअर, मरोपर्यंत आय विल डू द सेम थिंग. सो आय कॅनॉट टेल एनिथिंग. राईट नाव आय हॅव कम्प्लिटेड 17 years of सर्व्हिस. 17 more years is to be done. So I cannot tell what will happen in future. कुठल्याही फॉर्म मध्ये, कुठल्याही म्हणजे परिस्थितीमध्ये आय विल जस्ट कीप ऑन सर्व्हिंग द नेशन. तेच आहे माझा गोल. खरंय सर. तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून रात्रंदिवस अभ्यासात बुडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मला त्यांना हे सांगायचं आहे की नंबर 1, you need not give up civil services. Number 2, give at least 5 to 10 years of your life for the nation. म्हणजे एकदा तुम्ही you have not cleared civil services, don't be upset or something like that. Kindly give again. See, आपला जे youth आहे, 30% of youth population, we are very fortunate to have 30% of the youth population in our country. आणि त्यामध्ये जर आपल्याला डेव्हलपिंग पासून डेव्हलप कंट्री व्हायचं आहे, सो आय रिक्वेस्ट द youth to contribute to the nation at least 5 to 10 years. सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये या, पॅराफिल्ड मिलिटरी फोर्सेस मध्ये जा, CAPF एक्झाम्स वगैरे, गिव्ह युअर लाईफ टू द नेशन. आणि त्यानंतर तुमच्या AC चेंबर मध्ये बसून तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या तुम्ही, अँड सर्व्ह इट, गिव्ह युअर ब्लड टू द नेशन. मला असं म्हणायचं. आगामी काळात म्हणजे आपण म्हणू शकतो की येत्या 5 ते 10 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता? फर्स्टली आय वुड आन्सर भारतामध्येच असणार, कुठे जाणार नाही. नंबर 2 समीर वानखेडेच असणार. आणि नंबर 3 लोकांचा सेवकच असणार. आय विल बी द सर्वंट ऑफ द पीपल. नक्कीच. हे सरांचं म्हणणं खरंच आपण अंगी बाणवण्याजोगं आहे. तर धन्यवाद सर.
तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलात त्याबद्दल मी लोकायन परिवारातर्फे आपली आभारी आहे. नक्कीच तुमच्याबरोबर जी काही चर्चा झाली त्यातून आपल्या विद्यार्थ्यांना एक काही पर्स्पेक्टिव्ह मिळाला असेल. तर तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. वंदे मातरम.